शब्दाचा पक्का, कामात वाघ. महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पवारांचा अकाली अस्त. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, प्रशासनावर जरब असणारे कणखर नेतृत्व, मिश्कील स्वभाव आणि जनसामान्यांचे लाडके दादा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी आहे. लोकाभिमुख नेता आज शांत झाला. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दादांनी नेहमी विकासाला प्राधान्य दिले. सडेतोड बोलणे आणि दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव अजरामर राहील. तुमच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. शिस्त, स्पष्ट वक्तेपणा आणि अहोरात्र कष्ट करण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असेल. राज्याच्या विकासातील तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो आणि पवार कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक, सिटी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, चेअरमन श्री तुकाराम सुतार, श्री विजयकुमार देशपांडे, सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादक व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व्हाईस चेअरमन, केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर आणि सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर. महाराष्ट्राचा शब्द पाळणारा माणूस अचानक असा निघून गेला. संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या छायेत. सिटी इंडिया मराठी न्यूज, सिटी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य टीम यांच्याकडून भावपूर्ण पुन्हा एकदा श्रद्धांजली.